अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल म्हणजे सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे खूप जणांचे प्रश्न येतात की ताई, आमच्या घरातील एखादी व्यक्ती आहे जी घरातून निघून गेली आहे, जी सापडतच नाही आहे, खूप शोधाशोध चालू आहे पण सापडत नाही आहे, किंवा एखादी व्यक्ती आमच्या घरातली पळून गेलेली आहे घरातून, ती आम्हाला लवकरात लवकर सापडण्यासाठी काही सेवा सांगा. सगळ्यात महत्वाचं, आमची एखादी वस्तू हरवलेली आहे जी आम्हाला सापडत नाही आहे, ती वस्तू सापडण्यासाठी सुद्धा काहीतरी सेवा सांगा. तर हो, या संपूर्ण प्रश्नांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. आणि हो, जी सेवा सांगणार आहे ती इतकी अनुभूतीकारक आहे की मी स्वतः अनुभवलेली आहे. म्हणजे माझ्या बाबतीत नाही, पण ज्यांच्या बाबतीत मी अनुभवलेली आहे त्यांच्याबद्दलचा तो अनुभव सुद्धा मी आजच्या व्हिडिओ शेअर करणार आहे. 100% मी ते शाश्वत देऊ शकते की ही जी सेवा आहे, हरवलेल्या वस्तू, पळून गेलेली व्यक्ती असेल किंवा हरवलेली व्यक्ती असेल, त्यांना शोधण्यासाठी, ती सापडण्यासाठी अत्यंत प्रभावी सेवा आहे. शाश्वत सत्य या सेवेमध्ये जी परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा आहे त्यांच्या मार्गदर्शनातून. तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. जास्त काही सेवा अवघड नाही आहे, सगळ्यांना करता येण्यासारखी अशी ही सेवा असणार आहे. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप जणांचे प्रश्न असतात किंवा खूप जणांच्या घरातून अशा गोष्टी घडतात की काही व्यक्ती असतात ते घर सोडून निघून गेलेले असतात, काही घरामध्ये वादविवाद झाले असतात किंवा काहीतरी खटका उडाला असतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स असतात की जेणेकरून घरातली एखादी कर्ती पुरुष असेल किंवा कोणी असेल ती घरातून निघून गेली असती, सापडत नाही. किंवा एखादी व्यक्ती अशी पण आहे घरातली जी पळून गेलेली आहे, ती सापडण्यासाठी सुद्धा घरातले व्यक्ती खूप प्रयत्न करत असतात, पण तरी सुद्धा ती व्यक्ती सापडत नाही किंवा ती व्यक्ती पळून गेलेली आहे ती आपल्याला परत मिळत नाही. अशा पण काही घटना आहेत सुद्धा. आणि सोबत आपल्याला तुमची एखादी वस्तू हरवली असेल, मग ती कुठलीही वस्तू असेल, कुठलीही पण अत्यंत मौल्यवान ती वस्तू असेल, तर ती सापडण्यासाठी सुद्धा आपल्याला सेवा आहेत आपल्या मार्गामध्ये. त्या मनोभावे श्रद्धेने जर केल्या, विश्वास ठेवून, तर तुम्हाला शाश्वत सत्य मी सांगते ही तुम्हाला अनुभूती येणार, म्हणजे येणार, 100% येणार अनुभूती. आता सगळ्यात महत्वाचं, सेवा काय करायची आहे, तर सगळ्यात महत्वाचं मी एकच सांगेल तुम्हाला, याच्यासाठी तुम्हाला कालभैरवनाथांची सेवा करायची आहे. कालभैरवनाथ म्हणजेच काय, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, कालभैरव जयंती आपण साजरी करतो बघा. आपल्या घराच्या वेशीवरती असेल, म्हणजे गावाच्या वेशीवर असेल किंवा आपल्या शहरामध्ये असेल किंवा आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूला बघा कुठेतरी भैरवनाथांचं मंदिर असेल, तर ते कालभैरवनाथांचं मंदिर आहे. त्यांची या वेळेस आपल्याला खूप महत्वपूर्ण सेवा करायची असते. ज्यावेळेस तुमच्या घरातून एखादी व्यक्ती निघून गेली आहे, पळून गेली आहे, एखादी वस्तू हरवलेली आहे किंवा व्यक्ती हरवलेली आहे समजा, तर ती व्यक्ती परत सापडण्यासाठी, ती वस्तू परत सापडण्यासाठी कालभैरवनाथ आपल्याला मदत करत असतात. ती कशा पद्धतीने, तर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस अशी घटना तुमच्या घरामध्ये घडेल तर काय करायचं, कालभैरवनाथांच्या शरण तुम्हाला जायचं आहे. त्यांची शरण जाणं म्हणजेच काय, तर त्यांची सेवा करणं आहे. आता सेवा कशी करायची, तर सगळ्यात महत्वाचं, अशा वेळेस काय करायचं, तुमच्या जवळपास जिथे कुठे घराच्या शेजारी कालभैरवनाथांचं मंदिर असेल, तर काय करायचं, तिथे जाताना तुम्हाला एक नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जायचं आहे. सोबत भाजी भाकरीचा आपल्याला नैवेद्य घेऊन जायचं आहे. आता भाजी भाकरी म्हटलं, तुम्ही बाजरीची भाकरी घ्या किंवा ज्वारीची भाकरी घ्या, ती घेऊन जायची आहे. हे सोबत घेऊन जायचं. हे साहित्य काय झालं, त्यांचा मान सन्मान झाला. तर एक प्रकारे हे सर्व साहित्य घेऊन जायचं मंदिरामध्ये, संध्याकाळच्या वेळेत जायचं. तिथे गेल्यानंतर किंवा अर्जन्सी असेल तर तुम्ही लगेच जरी गेलात मंदिरामध्ये तरी सुद्धा चालेल, जायचं, तिथे सर्व वस्तू ठेवायच्या, त्यांना नैवेद्य आणि ते सर्व मान सन्मान, नारळ, श्रीफळ जे आहे ते ठेवायचं. तिथे नाक घासून त्यांना विनंती करायची, जी काही तुमच्या घरात घटना घडलेली असेल, व्यक्ती हरवलेली आहे, पळून गेली आहे, निघून गेली आहे, परत सापडत नाही आहे, किंवा वस्तू हरवली आहे ती परत सापडण्यासाठी तुम्हाला मनापासून अक्षरशः आर्त हाक मारायचे कालभैरवनाथांना आणि त्यांना विनंती करायची आहे की बा, माझी जी काही वस्तू हरवली आहे किंवा जी काही व्यक्ती आम्हाला परत मिळावी, यासाठी मी तुमची आजपासून रोज कालभैरवाष्टक स्तोत्रमची सेवा करणार आहे. तर लवकरात लवकर ती व्यक्ती किंवा ती वस्तू आम्हाला सापडू देत, अशी तिथे विनंती करायची आहे तुम्हाला. आणि जी सेवा मी आजपासून सुरू करत आहे, त्या सेवेमध्ये म्हणजे खंड पडू देऊ नका किंवा निर्विघ्नपणे ती सेवा पूर्ण होऊ द्या आणि लवकरात लवकर माझी वस्तू किंवा ती व्यक्ती परत मिळू द्या, अशी तिथे विनंती करायची आहे. आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला कालभैरवाष्टक स्तोत्रमचं पठण करायचं आहे. 11 वेळेस मंदिरामध्ये बसून तुम्ही पठण करा कालभैरवाष्टक स्तोत्रम. आपणास सगळ्यांना माहिती असेल, नित्य सेवेच्या पोथीमध्ये दिलेलं आहे. गुगलला, युट्यूबला PDF तुम्हाला भेटून जाईल.
तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही गुगलला म्हणजे, आणि ते ऐकून जमणार नाही आहे, मी आधी सांगते. ऐकलं तर चालेल का? तर नाही, ते तुम्हाला स्वतःला पठण करावं लागणार आहे. तरच तुमची जी काही वस्तू व्यक्ती आहे ती तुम्हाला परत मिळणार आहे. ती त्यात तुमची सेवा खूप महत्वाची आहे यासाठी. तर आता आता कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणजे काय? तर ते स्तोत्रम जे आहे ते म्हणजेच काय? ओम देव राजसेव मान पावनाग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्र बिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद बंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ काल भैरवम भजे. हे त्या स्तोत्राचं पहिलं कडवं आहे. असे तुमचे त्या स्तोत्रामध्ये 9 कडवे असतात. त्यातले तुम्हाला 11 वेळेस पठण करताना फक्त 8च कडवे सुरुवातीला म्हणायचे आहेत आणि शेवटच्या वेळेस 11व्या वेळेस मी ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण म्हणायचंय, हात जोडून म्हणायचं आहे. हे तुम्हाला वाटलं तर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवर बघून जरी वाचलं मंदिरामध्ये बसून तरी चालेल 11 वेळेस, किंवा तुमच्याकडे नित्यसेवेची पोथी असेल ती घेऊन मंदिरामध्ये जा, तिथे बसून जरी वाचलं 11 वेळेस तरी सुद्धा चालेल. पण तिथे तुम्हाला 11 वेळेस ते पठण करायचं आहे. परत तुम्ही तिथे नमस्कार करायचा, नाक घासून मुजरा करायचा आणि परत सरळ घरी यायचं आहे. इकडे तिकडे कुठे गप्पा मारत बसायचं नाही. सरळ मंदिरातून घरी यायचं. घरी आल्यावरती हातपाय धुवायचे, परत आपल्या स्वामींसमोर मुजरा करायचा आणि आपल्याला त्या दिवसापासूनच आपल्याला आपल्या देवघर जे आहे घरातलं, त्या देवघरासमोर बसून रोज तुम्ही 11 वेळेस किंवा 108 वेळेस रोज तुम्हाला कालभैरवाष्टक स्तोत्रमचं पठण करायचं आहे. रोज न चुकता. संध्याकाळी करा, दिवसा करा चालेल, पण खरं तर बघायला गेलं तर संध्याकाळी करणं खूप महत्वाचं असतं. पण मी एकच सांगेल तुम्हाला, 11 वेळेस रोज करा. एखादी वस्तू खूप मौल्यवान आहे, लवकरात लवकर ती भेटली पाहिजे, किंवा एखादी व्यक्ती जी आहे जी निघून गेली, पळून गेली, लवकरात लवकर घरी यावी किंवा सापडावी असं वाटत असेल तर 108 वेळेस रोज तुम्हाला कालभैरवाष्टक स्तोत्रमचं पठण करायचं आहे. हे खूप प्रभावी सेवा आहे. खरं सांगते, कालभैरवनाथांच्या सेवेने आपल्याला हरवलेल्या वस्तू, हरवलेल्या व्यक्ती, पळून गेलेली व्यक्ती सुद्धा सापडते. ही खूप अनुभूतीकारक सेवा आहे, हे तुम्हाला सांगते. आणि जोपर्यंत ती व्यक्ती मिळत नाही तोपर्यंत, तिचं काही मागबूस लागत नाही किंवा ती गोष्ट सापडत नाही तोपर्यंत ही सेवा तुम्हाला रोज चालू ठेवायची आहे. फक्त मध्ये जर मासिक धर्म विटाळ सुद्धा पडलं तर सेवा थांबावी लागेल. मासिक धर्म पडलं तर 5 दिवस थांबायचे, परत सेवा कंटिन्यू करू शकता तुम्ही, चालेल, काही हरकत नाही. पण ही सेवा आपल्याला मनोभावे श्रद्धेने विश्वास ठेवून करायची की या सेवेने माझी वस्तू, माझी जी हरवलेली व्यक्ती आहे ती मला परत मिळणार आहे. हा विश्वास तुम्हाला तिथे पाहिजे आहे. विश्वासाने सगळं जग जिंकता येतं, लक्षात ठेवा. म्हणून सांगते की आपण जी काही सेवा करू ती विश्वासानेच करायची आहे. काही अवघड आहे का? नाही. रोज फक्त 11 वेळेस किंवा 108 वेळेस कालभैरवाष्टक स्तोत्रमचं पठण करायचं आहे. मनोभावे श्रद्धेने देवघरासमोर धूप दीप लावायचा, आसनावरती बसायचं आणि हात जोडून मनोभावे श्रद्धेने ते पठण करायचं आहे. आता याबद्दलचा मी तुम्हाला एक अनुभव सांगते, कारण की खूप लोकांना विश्वास नसतो. त्यांना वाटतं की याच्यावरती काही कोणाला अनुभव आलाय का, असे पण प्रश्न येतात. तर मी एकच सांगेल की हा माझ्या डोळ्यासमोर घडलेला अनुभव आहे. मी स्वतः अनुभवलेला अनुभव आहे, तोच तुम्हाला सांगते. आता जेमतेम मला वाटते 2-3 वर्ष झाले असतील बघा, हा अनुभव एका ताईंना आलेला आहे. आता माझ्याच एक म्हणजे ओळखीच्या ताई होत्या. तर त्यांना मी कधी पाहिलं नव्हतं, फक्त मोबाईलवर कॉन्टॅक्ट असायचा, फक्त सेवा वगैरे घेण्यासाठी किंवा त्यांच्या काही अडचणी असेल तर त्या सांगायच्या. आम्ही सेवा वगैरे केंद्रातून विचारून किंवा काही असेल तर सांगायचं, त्यांना जे काही गरज असेल माहितीची ती सांगत होती. तर एक दिवस काय झालं, संध्याकाळी ताईंचा फोन आला मला की ताई, माझ्या घरातून सासूबाई निघून गेले आहेत. काहीतरी घरामध्ये कुरबुर झाली असेल, काहीतरी झालं असेल, तर सासूबाई घरातून निघून गेल्या आहेत म्हणे आणि सासूबाई सापडत नाही आहेत. आम्ही नातेवाईकांना विचारलं, सगळीकडे विचारलं, मंदिर सगळीकडे आम्ही शोधाशोध केली, कुठे सापडत नाही आहे. शेवटी आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे. पोलीस म्हटले की काही मागमूस लागला, सापडले तर पत्ता लागला तर आम्ही तुम्हाला सांगू, निरोप देऊ म्हणून सांगितलं. मग त्यांच्या मिस्टरांनी सगळं काही गोष्टी केल्यानंतर ते घरी आले मिस्टर त्यांचे. पण ताई खूप घाबरलेल्या होत्या. दुपारी सकाळीच त्या सासूबाई त्यांच्या निघून गेल्या होत्या घरातून न सांगताच. तर मग मिस्टरांची शोधाशोध चालूच होती सगळीकडे. मग ताईंनी मला फोन केला की ताई असं असं झालं आहे, काहीतरी सांगा, काहीतरी विचार म्हणजे सेवा सांगा, काहीतरी उपाय सांगा की जेणेकरून सासूबाई लवकरात लवकर सापडतील कुठे असेल तिथे. तर म्हटलं, तर मला पण त्यावेळेस काही सेवा माहिती नव्हती की काय करू काय नाही. तर नंतर मी काय केलं, केंद्रामध्ये फोन केला. ओळखीचे दादा होते, त्यांना सांगितलं की असं एक अर्जन्सी आहे. तर ते दादा म्हटले की असं आम्ही कोणाला म्हणजे डायरेक्ट मोबाईलवर सेवा सांगत नाही, त्यांना केंद्रात यायला सांगा. मी म्हटलं त्यांना खूप गरज आहे, अर्जंट आहे, म्हटलं सांगा म्हटलं दादा फोनवरच. तर मग त्यांनी फोनवर सांगितलं की बा, जी आता मी तुम्हाला सांगितली ज्या पद्धतीने मान सन्मान करून तिथे मंदिरात बसून कालभैरवाष्टक स्तोत्रम असेल, मग घरी येऊन रोज पठण करणे असेल आणि रोज स्वामींना किंवा कालभैरवतांना विनंती करणे असेल, तर हे सर्व करायला त्या ताईंना सांगा म्हटले. मग मी त्या ताईंना ह्याचा निरोप दिला. त्या ताईंनी मग त्या ताई म्हटलं की ताई
ठीक आहे म्हटली. मग आम्ही त्यांना सांगितलं जवळपास भैरवनाथांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जा, मान सन्मान करा, तिथे बसून त्यांना पठण करायला सांगा 1 वेळेस किंवा 11 वेळेस, आणि घरी येऊन परत त्यांना पठण करायला सांगा. तर ठीक आहे म्हटलं ताई, मिस्टरांना सांगते, जवळपास मंदिर आहे म्हटले आमच्या. मग त्यांच्या मिस्टरांनी सर्व काही गोष्टी केल्या असतील आणि त्यानंतर मी विसरून गेली. नंतर मग थोडा 1-2 दिवसाचा गॅप पडला. नंतर मग विसरून गेली मी. तर त्या दादांनी ते सगळ्या गोष्टी केल्या. नंतर घरी येऊन पण पठण केलं, सगळं केलं. आणि ते झाल्यानंतर म्हणजे तो संध्याकाळचा दिवस त्यांनी ती सेवा सुरू केली, मान सन्मान करून ती सेवा सुरू केली दादांनी. त्याच्यानंतर दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशीचं काय झालं, तर दुसऱ्या दिवशी पण त्यांनी ती सेवा केली दादांनी, आणि त्यांनी स्वतःहून पोलिसांचा त्यांना फोन आला. म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काहीतरी फोन आला दुसऱ्या दिवशीच, की ताई म्हणजे त्या पोलिसांचा फोन आला असेल त्यांना, मिस्टरांना त्यांच्या, की दादा तुमची आई सापडलेली आहे अशाच्या ठिकाणी, तर तुम्ही या आणि घेऊन जा तुमच्या आईला. तर त्या ताईंना एवढा आनंद झाला त्यांना, की बा सेवेने तर त्यांची किमया दाखवली, सेवेने तर अनुभूती दिलीच त्यांना, पण त्या म्हणजे ती जी सेवा त्यांनी जेवढी मनोभावे श्रद्धेने केली ना, कसं असतं आपली एखादी गोष्ट हरवली किंवा एखादी व्यक्ती पळून गेली किंवा एखादी व्यक्ती हरवली, त्यावेळेस आपण जे काही म्हणजे मनापासून श्रद्धेने विश्वासाने आपण जे काही सेवा करतो ना, तर आपण इतर वेळेस करत नाही. संकटाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळेस एखादी व्यक्ती आर्ततेने हाक मारते ना आपल्या इष्टदेवतांना, गुरूंना किंवा कालभैरवनाथांना, तर ती तुमची इच्छा पूर्ण होतेच. फक्त तुमचा प्रामाणिकपणा, श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा असतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या ताईंची सासूबाई त्यांना मिळाल्या, पोलिसांचा निरोप स्वतःहून आला की तुमच्या सासूबाई सापडल्यात म्हणून. पण त्यांनी मला फोन करून सांगायच्या मला विसरून गेल्या होत्या, पण नंतर त्यांनी तिसऱ्या दिवशी मला फोन करून सांगितलं की अशी घटना घडली. म्हणजे अरे वा, चांगलं झालं. पण माझ्या मनात ज्यावेळेस त्यांनी फोन केला होता की असं झालंय, घटना घडलीये, त्यावेळेसपासूनच मी सेवा सांगून दिली, पण माझ्या मनात रुखरुख होती की बा काय झालं असेल, सापडलं असेल की नाही. आणि म्हणजे त्यांना परत फोन करावा, तर म्हटलं जाऊ दे, त्या टेन्शन मध्ये असतील म्हणून मी काही फोन पण नव्हता केला. मग त्यांनी स्वतःहूनच तिसऱ्या दिवशी फोन केला की ताई सासूबाई सापडला आहे. अशा प्रकारे एक दीड दिवस आम्ही ती सेवा केली आणि लवकरच आम्हाला सासूबाई स्वतःहून पोलिसांनी फोन केला आणि सांगितलं की सासूबाई सापडल्या. त्यांनी सगळीकडे चौकशी केली, नातेवाईक सगळीकडे पाहिलं होतं, शोधाशोध केली होती, पण सापडतच नव्हत्या. पोलिसांना सुद्धा सापडत नव्हत्या. पण आपोआपच त्यांना सेवा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांना पोलिसांना आपोआपच त्यांचा थांगपत्ता लागला, कुठे आहे ते कळाल्या, आणि त्यांनी सासूबाईंना घरी आणून सोडलं. अशा प्रकारे ही सेवा आहे आणि माझ्या समोर घडलेला हा अनुभव आहे. मी खरंच सांगते, म्हणून सांगते की विश्वास ठेवून ही सेवा करा, आणि ज्या सेवा गुरुमाऊली सांगतात त्या सेवा तुम्ही, भले छोट्यातली छोट्या सेवा असेल, काही गोष्टी असेल, काही नियम असेल, जे गुरुमाऊली सांगतात ते तुम्ही फॉलो करा, मनापासून श्रद्धेने करा. बघा, अनुभूती येतेच म्हणजे येतेच. आपले गुरु ज्यावेळेस आपल्याला काहीतरी सांगतात, मार्गदर्शन करतात, त्याच्यामध्ये काहीतरी सत्य असतं, तथ्य असतं, आणि ते जर आपण केलं तर नक्कीच याची आपल्याला फक्त फायदाच होत असतो, आपल्याला त्याची चांगली अनुभूतीच येत असतात. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. सेवा मनापासून श्रद्धेने करा. भले तुम्हाला या सेवेची गरज नसेल, पण भविष्य काळात जर काही गोष्टी अशा घडल्या तर नक्कीच ही सेवा करा. आणि आता ही सेवा तुम्ही जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा, सांगा, कारण की खूप लोकांना गरज असेल, त्यांच्या घरात अशा गोष्टी घडल्या असेल तर नक्कीच त्यांना ही सेवा सांगा. आणि तुम्हाला नियम अटी तुम्ही सांगितले आहे तर जास्त काही नाही आहे. फक्त सेवा करत असताना मांसाहार करू नका आणि परान्न तेवढं घेऊ नका, बस. सेवा जोपर्यंत तुमची चालू आहे ही. अशा प्रकारे व्हिडिओच्या थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.